तुम्ही पण माझ्यासारखे आहात का? तुम्हाला पण खायला आवडतं का? मग हे तुमच्यासाठी उभं कारलं आणि उभा कांदा. तर ही भाजी खूप छान झाली आहे. ही रेसिपी खूप छान झालेली आहे. तर हे बघा, मी तुम्हाला खाऊन दाखवते. एक नंबर झाली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दिवस सगळ्यांना खूप छान जावो, आरोग्यदायी जावो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज मी तुम्हाला कारल्याची रेसिपी दाखवणार आहे भाजीची. तर आगळीवेगळी रेसिपी दाखवते. तर हे बघा, उभे कारले उभा कांदा अशी रेसिपी दाखवायची आपल्याला. हे असे उभे कारले कापणार आहे मी. आणि आता मी कारले कापून घेते. तर तुम्ही कंटिन्यू रेसिपी बघा. आणि मोबाईल धरायला कोणी नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मला कापताना दाखवता येणार नाही. पूर्ण कापून झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, छकुल्याला धरला आहे मोबाईल. त्याच्यात बी आहे जास्त. बी असेल तर काढून टाकायचं. आणि हे बघा, असे कापायचे कारले. व्यवस्थित धर ना मोबाईल. तर हे बघा, आणि बी नसलं ना तर तसेच कापून घ्यायचे. ते ऊन आलं. हे बघा, याच्यात बी नाही आहे, तर हे ना असेच कापायचे. तर हे बघा, झाले कारले कापून. तर आपण त्याला आता मीठ लावून ठेवू. असं मीठ चोळून ठेवायचं थोडा वेळ. छकुला विचारतोय, मम्मी काय करते? बेटा, कारल्याची भाजी करते. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू. तर मी हे 3 कांदे घेतले, म्हणजे आपलं लसूण पण आहे. आणि आता हे उभे कांदे मी कापून घेते. कांदा थोडा जास्त घालायचा बरं का, म्हणजे जास्त कांद्यानं खूप छान लागतं कारलं. हे बघा, मी उभा कांदा कापून घेतला विळीनं. तर मस्त असा बारीक कापला आहे. तुम्ही पण असंच कापा मस्त. आणि आता लसूण सोलून घेते. तर आता बराच वेळ झाला, अर्धा तास झाला कारल्यांमध्ये मीठ टाकून. मी आता पाणी टाकलं आहे. आणि मस्त असं चांगले असे चोळून घ्यायचे बरं का. चांगले असे पिळून घ्यायचे. 2 पाण्यानं धुवून घ्यायचे. एक पाण्यानं धुवून झालं. आता हे दुसरं पाणी घेतलं आहे. आता यांनी पण आहे ना मस्त असे चांगले दाबून पिळून घ्यायचे बरं का. कारले धुवून झाले, आता मस्त पिळून ठेवले. गॅसवर फ्राय पॅन ठेवलं आहे. तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले, हिंग टाकलं आहे. आता कांदा टाकायचा. कांदा मस्त परतून घ्यायचा. आणि कांदा आहे ना मी उभा कापून घेतला आहे, कारण आपल्याला उभं कारलं उभा कांदा अशी रेसिपी दाखवायची होती मला कारल्याच्या भाजीची. आणि खूप छान होती बरं का ती रेसिपी. आणि हळद टाकते बरं का. लसूण आहे ना मी पळपाटावरच बारीक करून घेणार आहे बरं का. असं हे बघा, लसूण बारीक झालं आहे. आता कांदा असा साईडला केला म्हणजे व्यवस्थित परतल्या जाईल. हे बघा, लसूण मस्त परतलं आहे. आता याच्यात एकत्र करून घ्यायचं. 1 चमचा मिरची टाकली आहे. आणि अर्धा चमचा आहे ना काळा मसाला टाकला आहे. आणि अर्धा चमचा मी अंबारीचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे. हे पहा, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला. आणि पहिला टाकला तो घरचा मसाला होता, अर्धा चमचा. आणि बघा, हे कारले टाकून देते. मस्त परतून घ्यायचे ते. आणि हे बघा, मीठ टाकते. तर आपल्याला आहे ना लिंबू टाकायचं आहे थोडं त्याला. हे बघा, अर्धा लिंबू आहे, तर मी थोडंसं लिंबू पिळणार आहे.
लिंबानं ना टेस्ट पण येते आणि थोडासा कडूपणा पण कमी होतो कारल्याचा. ज्याच्या हातानं कडू कारलं होतं असं ना त्यांनी नक्की लिंबू टाका. माझ्या हातानं नाही होत, पण लिंबानं टेस्ट पण छान येते, त्याच्यामुळे लिंबू टाकायचं थोडंसं. तुम्हाला आवडत असेल तर टाका. अगदी थोडंसं पाणी टाकायचं, अगदी थोडंसं शिपका द्यायचा आणि अगदी थोडा शिपका दिला आहे पाण्याचा, म्हणजे आपण जे मिरची मसाला जे टाकतो ना तर त्याला कच्चेपणा राहत नाही. आणि बघा आता झाकण ठेवते मी, 10 मिनटं झाकण ठेवू, बघू मग. हे बघा 10 मिनटं झाले तर आपण खोलून बघू. बघा कसं तेल सुटलं आहे भाजीला आणि किती मस्त दिसते भाजी. उभा कांदा आणि उभे कारले, एक नंबर झाली भाजी. हे बघा कारलं, हे बघा शिजलंय. मस्त कोथिंबीर हिरवीगार. हे बघा झाली कारल्याची भाजी तयार. मस्त असं उभा कारलं आणि उभा कांदा. खूप छान रेसिपी झाली आहे ही आणि अजिबात हे कारलं कडू लागत नाही. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली कारल्याची, उभं कारलं उभा कांदा, तर मला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्ट करा. माझं चॅनल नवीन आहे. बाय. आणि छकुल्यानं सांगितलं आहे कमेंट पण करा खूप आवडली तर. मस्त अशी कारल्याची भाजी तयार आहे, तर या सगळ्यांनी खायला. बघा किती छान झाली, मस्त. बाय.